श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. 26 नोव्हेंबर 2023 रोजी आपण साजरी करणार आहोत दत्त जयंती. या दत्त जयंतीला अनेक पारायणं केली जातात, अनेक व्रतं केली जातात. तसेच दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असतेच. मग ती कौटुंबिक इच्छा असेल, म्हणजेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, लक्ष्मी टिकून राहावी, घरामध्ये पैसा टिकून राहावा, त्याचबरोबर नोकरीमध्ये यश प्राप्ती मिळावी, प्रगती व्हावी, मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती नसेल तर त्यांना संतान प्राप्ती व्हावी, अशा अनेक इच्छा मनोकामना असतात. त्याचबरोबर ज्यांचा विवाह ठरत नसेल तर त्यांचा विवाह ठरण्यासाठी, किंवा ज्यांना नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळण्यासाठी, अशा अनेक समस्या असतात, अनेक अडचणी असतात आणि यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो, तोडगे करत असतो. आणि या सर्व समस्या, या अडचणीतून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला येणारे जे गुरुवार असतील तर त्या गुरुवारी मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर शक्य होत नसेल तर आपल्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. म्हणजेच स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, कोणीही करू शकतो. परंतु हा उपाय करत असताना या उपायाच्या नियमांचं पालन करूनच हा उपाय करायचा आहे. आता हा असा कोणता प्रभावशाली उपाय आहे जो उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत, आपल्यावरची सर्व संकट दूर होणार आहेत. तर आता हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जो आपण उपाय पाहणार आहोत तर हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना तसेच सर्व अडचणी दूर करणारा हा उपाय आहे. आता हा उपाय करत असताना जर आपले दत्त जयंतीपर्यंत जर 5 गुरुवार झाले नाहीत हा उपाय करण्यासाठी, तरी देखील चालू शकते. त्याच्यानंतर येणारे जे गुरुवार आहेत तर ते गुरुवार तुम्ही करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला 5 गुरुवार होतील. तर असे 5 गुरुवार आता मी जो उपाय सांगणार आहे तर हा आपल्याला उपाय करायचा आहे. जर हा उपाय घरातील एखादी स्त्री करत असेल आणि तिला जर मासिक अडचण या गुरुवारी आली तर तो गुरुवार सोडून तिनं पुढच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला जरी दत्त जयंतीपर्यंत जर 5 गुरुवार पूर्ण झाले नाहीत तरी देखील चालतील, त्याच्यानंतरचे 1-2 गुरुवार आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकेल. तर आता हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी गुरुवारी जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे. जरी तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा जरी नसेल तरी देखील चालेल, तरी देखील तुम्हाला हा नारळ घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे. या दिवशी जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं पिवळ्या रंगाची वस्त्र जर शक्य असतील तर अवश्य परिधान करायचे आहेत, घालायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी उपवास देखील करायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे, फलाहार घ्यायचा आहे आणि संध्याकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि या नारळावरती आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, कितीही मोठी समस्या असेल, मुलांसंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, पतीविषयी असेल, पत्नीविषयी असेल, किंवा इतर कोणतीही कौटुंबिक समस्या असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, धनधान्य टिकत नसेल, कितीही मोठी समस्या असेल, अडचण असेल, तर ती ही या नारळावरती आपल्याला बोलायची आहे. म्हणजेच हा नारळ हातात धरून आपल्याला ही बोलायची आहे. या देवघरासमोर दत्त महाराजांचे नाव घेऊन आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दत्त महाराजांचा बीजमंत्र सांगणार आहे. तर या बीजमंत्राचा आपल्याला सकाळी उठल्यापासून जप करत राहायचा आहे. आता हा बीज महामंत्र कोणता आहे तो नीट ऐकून घ्या, किंवा लिहून घेतला तरी देखील चालू शकतो, किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता. तर हा मंत्र आहे, बीज मंत्र आहे दत्तात्रेय महाराजांचा. ओम द्रा दत्तात्रेयाय नमः, ओम द्रा दत्तात्रेयाय नमः, असा हा बीज मंत्र आहे दत्त महाराजांचा. आणि या महामंत्राचा आपल्याला या दिवसभर जप करायचा आहे. तर आता हा जो नारळ आहे तर याच्यावरती आपली जी इच्छा असेल, संकट असतील, मनोकामना असेल तर ती सर्व बोलून झाल्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आता हा नारळ ठेवल्यानंतर
जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्या व्यक्तीनं गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय आपल्या सर्व इच्छा पूर्ती करणारा अध्याय आहे आणि हा अध्याय आपल्याला 5ही गुरुवार रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर वाचायचा आहे. आणि जो हा आता नारळ ठेवला आहे तर त्याचं काय, तर तो नारळ आपल्याला हे 5 गुरुवार झाल्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. हा जो गुरुचरित्राचा जो अध्याय आहे, तर हा जो अध्याय तुम्ही जर हे 5 गुरुवार देवपूजा झाल्यानंतर आपल्या जर वाचला आणि ह्या जो मी बीजमंत्र सांगितला आहे, तर या बीजमंत्राचं जर तुम्ही दिवसभर जर पठण केलं, तर तुमची कितीही मोठी समस्या असेल, कितीही मोठी अडचण असेल, तर ती दूर होणार, नक्की होणार आहे. आणि त्यासाठीच आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचल्याचं पुण्य देखील मिळणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हा जो गुरुचरित्रातील 53वा जो अध्याय आहे, 53 नंबरचा जो अध्याय आहे, तर तो या देवपूजेनंतर आपल्या देवघरासमोर बसून वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दत्त महाराजांना, दत्तगुरूंना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना पिवळ्या रंगाचा कोणताही नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही गूळ करू शकता किंवा पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करू शकता. त्याचबरोबर जो मी दत्त महाराजांचा, दत्तगुरूंचा जो बीजमंत्र सांगितलेला आहे, तर या बीजमंत्राचं आपल्याला या दिवशी दिवसभर अवश्य पठण करायचं आहे, दिवसभर म्हणत राहायचं आहे. याचबरोबर कोणाशी भांडण करायचं नाही, वादविवाद करायचा नाही, दिवसभर देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे. आणि याचा तुम्हाला नक्कीच 2 गुरुवारमध्येच रिझल्ट दिसून येणार आहे, परिणाम दिसून येणार आहे. त्याचबरोबर या गुरुवारच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर एखादी गाय असेल तर अवश्य तुम्ही या गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर आपल्या हातावरती चण्याची डाळ आणि गूळ घेऊन या गायीला आपल्याला खाऊ घालायचं आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतातच. त्याचबरोबर आपल्याला या दत्तात्रयांसोबत, दत्तगुरूंसोबत आपल्याला गोमाता ही नेहमी दिसत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या गोमातेला अवश्य या हिरवा चारा आणि चण्याची डाळ आणि गूळ खायला घालायचा आहे. ज्या वेळेला ही चण्याची डाळ आणि गूळ तुम्ही या गाईला चारत असाल, तर त्यावेळेला तुमच्या जर हाताला गाईनं जर चाटले, तर तुमच्याकडून कळत नकळत जी झालेली पापं असतील, तर तीच पापं सर्व धुवून जातात आणि तुमचं भाग्य उजळेल. त्याचबरोबर तुमच्या जर आजूबाजूला एखादं जर दत्त मंदिर असेल, तर संध्याकाळच्या वेळेला त्या दत्त मंदिरामध्ये जा. तिथं जाऊन त्या दत्त मंदिराला 5 प्रदक्षिणा मारा. त्याचबरोबर दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद म्हणून केळी अर्पण करा आणि त्यातील थोडीशी केळी घेऊन आपल्या आजूबाजूला असणारे गरीब असतील त्यांना तुम्ही ते प्रसाद म्हणून वाटा. अशा प्रकारे आपल्याला हा 5 गुरुवार उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. गुरुचरित्रातील आपल्याला 53वा अध्याय आपल्या इच्छापूर्तीसाठी पूर्ण वाचायचा आहे आणि बीज महामंत्राचं देखील पठण करायचं आहे, जप करायचा आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जरी तुमचे दत्त जयंतीपर्यंत हे 5 गुरुवार झाले नाहीत, जर एखादी महिला असेल तर तिचे किंवा एखाद्या पुरुषाला देखील कोठे बाहेर जावं लागलं, अडचण आली, कामानिमित्त घरी नसेल, तर त्यानं देखील हा गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी म्हणजे दत्त जयंतीनंतरचे देखील तुम्ही गुरुवार हा उपाय करू शकता. परंतु तुम्हाला हा गुरुचरित्राचा अध्याय अवश्य वाचायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती अडचण आली आणि त्या दिवशी तुम्हाला जर हे गुरुचरित्र पारायणाचं 53वा अध्याय वाचायला जर झाला नाही, तर त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 5 गुरुवार पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर 5 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर आपला हा जो नारळ आपण देवघरामध्ये ठेवलेला आहे, तर तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर हे गुरुचरित्र पारायणाचा 53वा अध्याय जर पठण केला आणि महाबीज मंत्राचा जर जप करत राहिला, तर तुम्हाला याचा 2 गुरुवारमध्येच अनुभव दिसून येणार आहे आणि यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना, सर्व संकटे दूर होणार आहेत. मग मुलाबाळांच्या बाबतीत असू द्या, कौटुंबिक असू द्या किंवा कोणतेही नोकरी संबंधित असू द्या, शिक्षणासंबंधित असू द्या, कितीही मोठ्यात मोठी अडचण असू द्या, समस्या असू दे, तर ती या दत्त महाराजांच्या, दत्तगुरूंच्या कृपेनं पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.